भगवते वासुदेवाय. अथ दशमोध्याय. यक्षांकडून उत्तमाचा वध आणि ध्रुवाचे यक्षांबरोबर युद्ध. मैत्रेय म्हणतात, ध्रुवाने प्रजापती शिशुमाराची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला कल्प आणि वत्सर नावाचे 2 पुत्र झाले. महाबली ध्रुवाची दुसरी पत्नी वायुपुत्री इला होती. तिच्यापासून त्याला उत्कल नावाचा पुत्र आणि एक कन्यारत्न झाली. उत्तमाचा अजून विवाह झाला नव्हता. एक दिवस शिकार करतेवेळी त्याला हिमालय पर्वतावर एका बलवान यक्षाने मारले. त्याच्याबरोबर त्याची माता सुद्धा परलोकवासी झाली. बंधू मारला गेल्याचे वृत्तांत जेव्हा ध्रुवाला समजला तेव्हा क्रोध, असहिष्णुता आणि शोक यांनी व्याप्त होऊन तो एका विजयी रथावर स्वार होऊन यक्षाच्या देशात गेला. त्याने उत्तर दिशेकडे जाऊन हिमालयाच्या घाटीतील यक्षांनी भरलेली अलकापुरी पाहिली. तेथे अनेक भूत, प्रेत, पिशाच इत्यादी रुद्राचे गण राहत होते. हे विदुरा, तेथे पोचल्यावर महाभाऊ ध्रुवाने आपला शंख फुंकला. त्यामुळे सर्व आकाश आणि दिशा दुमदुमून गेल्या. त्या शंखध्वनीमुळे यक्षांच्या पत्न्या फारच घाबरल्या. भयाने त्यांचे डोळे सैरभैर झाले. बलवान यक्षवीरांना तो शंखनाद सहन झाला नाही, म्हणून ते निरनिराळी शस्त्रास्त्रे घेऊन नगराच्या बाहेर आले आणि ध्रुवावर तुटून पडले. महारथी प्रचंड धनुष्य घेतलेल्या शूर ध्रुवाने एकाच वेळी त्यांच्यापैकी प्रत्येकाला 3-3 बाण मारले. जेव्हा त्या सर्वांनी आपापल्या कपाळाला 3-3 बाण लागलेले पाहिले तेव्हा त्यांची खात्री पडली की आपण निश्चितपणे हरणार. त्यांनी त्यांच्या पराक्रमाची प्रशंसा केली. नंतर सर्प जसा कोणाच्या पायात आघात सहन करीत नाही, त्याप्रमाणे ध्रुवाचा हा पराक्रम सहन न होऊन त्यांनीसुद्धा त्या बाणांना प्रत्युत्तर म्हणून एकाच वेळी त्याच्या दुप्पट 6-6 बाण सोडले. यक्षांची संख्या 1,30,000 इतकी होती. त्यांनी ध्रुवाचा बदला घेण्यासाठी संतापून रथ आणि सारथ्यासहित त्याच्यावर परी, खड्ग, प्रास, त्रिशूळ, फरशी, शक्ती, वृष्टी, भुशुंडी तसेच चित्रविचित्र टोकदार बाणांचा वर्षाव केला. ह्या भीषण शस्त्र वर्षावाने ध्रुव पूर्णपणे झाकला गेला. ज्याप्रमाणे मुसळधार पावसामुळे पर्वत दिसत नाही, त्याप्रमाणे त्यांना ध्रुव दिसेनासा झाला. त्यावेळी ते जे सिद्धगण आकाशातून हे दृश्य पाहत होते ते सर्व हाय हाय करीत म्हणू लागले, आज यक्षसेनारूप समुद्रात बुडून या मानव सूर्याचा अस्त झाला. यक्षसमूह आपल्या विजयाची गर्जना करीत आहेत. तोच ध्रुवाचा रथ एकाएकी धुक्यातून सूर्य प्रगट व्हावा तसा दिसू लागला. ध्रुवाने आपल्या दिव्य धनुष्याचा टणत्कार करून शत्रूंना भयभीत केले आणि वाऱ्याने ढगांची दाणादाण उडवावी तशी बाणांचा वर्षाव करून त्यांची अस्त्रे छिन्नविच्छिन्न केली. त्यांच्या धनुष्यातून सुटलेले तीक्ष्ण बाण यक्षराक्षसांची कवचे छेदून त्यांच्या शरीरात इंद्राने सोडलेले वज्र पर्वतांमध्ये घुसावे तसे घुसले. ध्रुवाच्या बाणांनी तुटलेल्या सुंदर कुंडलमंडित मस्तकांनी, तालवृक्षांसारख्या मांड्यांनी, वलय विभूषित हातांनी, हार बाजूबंद मुकुट आणि मौल्यवान पगड्यांनी आच्छादलेली आणि वीरांचे मन वेधून घेणारी ती समरभूमी सुशोभित झाली. जे यक्ष जिवंत राहिले ते क्षत्रिय श्रेष्ठ ध्रुवाच्या बाणांनी अवयव छिन्नविच्छिन्न होऊन रणांगण सोडून पळून गेले, जसे सिंहाच्या पराक्रमाने पराभूत झालेले हत्ती. नरश्रेष्ठ ध्रुवाने त्या विस्तृत रणभूमीवर एकही शस्त्रधारी शत्रू पाहिला नाही. तेव्हा त्याला अलकापुरी पाहण्याची इच्छा झाली, परंतु तो नगरात गेला नाही. हे मायावी काय करतील याचा माणसाला पत्ता लागत नाही, असे सारथ्याला म्हणून तो आपल्या अद्भुत रथात बसून राहिला. पण शत्रू नव्याने आक्रमण करतील या शंकेने सावध राहिला. इतक्यात त्याला समुद्राच्या गर्जनाप्रमाणे झंझावताचा भीषण आवाज ऐकू आला आणि सर्व दिशांना उडालेली धूळ दिसू लागली. एका क्षणात सर्व आकाश मेघांनी आच्छादून गेले. सगळीकडे भयंकर गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या. हे विदुरा, त्या ढगातून रक्तांच्या धारा, पू, विष्ठा, मूत्र व चरबीचा वर्षाव होऊ लागला. तसेच ध्रुवाच्या समोरच आकाशातून धडे पडू लागले. नंतर आकाशात एक पर्वत दिसू लागला. सर्व दिशांतून दगड, गदा, परी, तलवारी आणि मुसळे यांचा वर्षाव होऊ लागला. त्याला असे दिसले की साप वज्राप्रमाणे फुत्कार करीत रागीट डोळ्यांनी आगीच्या ठिणग्या ओकत येत आहेत. तसेच मदोन्मत्त हत्ती, सिंह आणि वाघ यांच्या झुंडीच्या झुंडी धावत आपल्याकडे येत आहेत. प्रलयकालाप्रमाणे भयंकर गर्जना करीत समुद्र आपल्या उत्तुंग लाटांनी पृथ्वीला सर्व बाजूंनी बुडवीत असल्यासारखे येत आहे. क्रूर स्वभावाच्या असुरांनी आपल्या आसुरी मायेने असे पुष्कळ खेळ दाखविले की ज्यामुळे भित्र्या लोकांची मने थरथर कापावी. ध्रुवावर असुरांनी आपली दुस्तर माया पसरली आहे
हे हे पाहून तेथे आलेल्या मुनींनी त्याच्यासाठी शुभचिंतन केले. मुनी म्हणाले, हे उत्तमपाद नंदन ध्रुवा, शरणागतांचे भय नाहीसे करणारे शारंगपाणी भगवान तुझ्या शत्रूंचा संहार करत. भगवंताचे नाव घेतल्याने किंबहुना ऐकल्याने मनुष्य दुस्तर मृत्यूच्या जबड्यातून अनायासे वाचतो. अध्याय 10 समाप्त. अथेकादशोऽध्याय. स्वयंभव म्हणून ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजविणे. मैत्रेय म्हणाले, ऋषींचे हे बोलणे ऐकून ध्रुवाचे आचमन करून नारायण शास्त्र आपल्या धनुष्यावर चढवले. तो बाण योजतात यक्षांनी रचलेल्या माया त्या क्षणी नष्ट झाल्या. जसे ज्ञानाचा उदय होतात अविद्यादी क्लेश नष्ट होतात. नारायणास्त्र समुद्र धनुष्यावर चढविताच त्यातून राजहंसासारखे पंख आणि सोन्याचे फाळ असलेले तीक्ष्ण बाण बाहेर पडले आणि ज्याप्रमाणे मोर ओरडत वनामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे भयानक सू सू आवाज करीत शत्रुसेनेत घुसले. त्या तीक्ष्ण धारेच्या बाणांनी शत्रूंना बेचैन केले. तेव्हा त्या रणांगणात अनेक यक्षांनी अत्यंत रागाने आपापली शस्त्रास्त्रे उगारली आणि त्याप्रमाणे मोठमोठे साप फणा उभारून गरुडाकडे धाव घेतात त्याप्रमाणे ते चहूबाजूंनी ध्रुवावर तुटून पडले. त्यांना समोरून येताना पाहून ध्रुवाने आपल्या बाणांनी त्यांचे हात, मांड्या, खांदे, पोट इत्यादी अवयव छिन्नविछिन्न करून त्यांना जेथे ऊर्ध्वरेता मुनिगण सूर्यमंडलाचा भेद करून जातात त्या सर्वश्रेष्ठ सत्यलोकात पाठवले. पितामह स्वयंभू म्हणून जेव्हा हे पाहिले की दिव्य रथावर आरूढ झालेला ध्रुव अनेक निरपराध यक्षांना मारत आहे, तेव्हा त्यांना त्याची दया आली. ते पुष्कळ ऋषींना बरोबर घेऊन तेथे आले आणि आपला नातू ध्रुव याला समजावू लागले. म्हणू म्हणाले, वत्सा, पुरे इतका क्रोध करणे बरे नव्हे, कारण हे पापी नरकाचे दार आहे. याच्याच अधीन होऊन तू या निरपराध यक्षांचा वध केला आहेस. बाबा रे, तू जो हा निर्दोष यक्षांचा संहार करीत आहेस ते आपल्या कुलाला शोभणारे कर्म नाही. साधू पुरुष यांची निंदा करतात. मला तुझे आपल्या भावावर फार प्रेम होते, म्हणून त्याच्या वधाने संतप्त होऊन तू एका यक्षाने अपराध केल्याबरोबर त्यानिमित्ताने पुष्कळांची हत्या केलीस. या जड शरीरालाच आत्मा समजून याच्यासाठी पशूंप्रमाणे प्राण्यांची हिंसा करणे हा भगवत सेवा करणाऱ्या साधूंचा मार्ग नव्हे. प्रभूंची आराधना करणे फार कठीण आहे, परंतु तू बालपणी संपूर्ण भूतांचे आश्रयस्थान अशा श्रीहरींची सर्व भूतात्मभावाने आराधना करून त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले आहेस. तुला तर प्रभू आपला प्रिय भक्त समजतात आणि भक्तजनसुद्धा तुझा आदर करतात. तू साधूजनांचा मार्गदर्शक आहेस, तरीसुद्धा तू हे असे निंद्य कर्म कसे केलेस? सर्वात्मा श्रीहरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ पुरुषांबाबत सहनशीलता, कनिष्ठांच्याबद्दल दया, बरोबरींच्या लोकांबद्दल मित्रता आणि सर्वांशी समतेने वागण्यानेच प्रसन्न होतात. आणि प्रभू प्रसन्न झाल्यावर पुरुष सत्वादी गुण आणि त्यांचे कार्यरूप लिंग शरीर यापासून मुक्त होऊन परमानंद स्वरूप अशा ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो. देहरूपात परिणत झालेल्या पंचमहाभूतांपासून या जगात स्त्री पुरुष उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यांच्या परस्पर समागमाने दुसऱ्या स्त्री पुरुषांची उत्पत्ती होते. अशा प्रकारे भगवंताच्या मायेपासून सत्वादी गुणांमध्ये कमी जास्तपणा झाल्याने जशी भूतांतून शरीराची रचना होते, त्याचप्रमाणे त्यांची स्थिती आणि प्रलयसुद्धा होतो. निर्गुण परमात्मा तर यामध्ये केवळ निमित्त मात्र आहे. त्याच्या आश्रयानेच हे कार्यकारणात्मक जग चुंबकाच्या सान्निध्याने लोखंड फिरावे तसे फिरत राहते. कालशक्तीमुळे क्रमशः सत्वादी गुणांमध्ये क्षोभ झाल्याने भगवंतांची शक्तीसुद्धा सृष्टी इत्यादी रूपांमध्ये व्यक्त होते. म्हणून भगवंत अकर्ता असूनही जगाची निर्मिती करतात आणि संहार करणारे नसूनही याचा संहार करतात. खरोखर त्या अनंत प्रभूंची लीला सर्वथे अचिंतनीय आहे. कालस्वरूप अव्यय परमात्माच स्वतः अंतर्रहित असूनही जगाचा अंत करणारे आणि अनादी असूनही सर्वांचे आदिकर्ता आहेत. तेच एका जीवापासून दुसऱ्या जीवाला उत्पन्न करून सृष्टी निर्माण करतात. तसेच मृत्यूच्या द्वारा मारणाऱ्याला सुद्धा मारून तिचा संहार करतात. ते काल भगवान संपूर्ण सृष्टीमध्ये समान रूपाने प्रविष्ट झालेले आहेत. त्यांचा कोणी मित्र नाही की कोणी शत्रू नाही. ज्याप्रमाणे वारा वाहू लागल्यानंतर त्यांच्या मागोमाग धुळही उडते, त्याचप्रमाणे सर्व जीव आपापल्या कर्मांच्या अधीन होऊन कालाच्या मागोमाग धावत असतात. सर्व समर्थ श्रीहरी कर्मबंधनाने बांधलेल्या जीवाच्या आयुष्याची वृद्धी आणि क्षय करतात, परंतु ते स्वतः या दोहोंपासून अलिप्त आणि आपल्या स्वरूपात स्थित आहेत. हे राजा, या परमात्म्याला मीमांसक कर्म, चावार्क स्वभाव, वैशेषिककार, ज्योतिषी दैव आणि कामशास्त्रज्ञ काम म्हणतात.
बाळा, ते भगवान कोणतेही इंद्रिय किंवा प्रमाण यांचे विषय नाहीत. महदादी अनेक शक्तीसुद्धा त्यांच्यापासून प्रगट झालेल्या आहेत. ते काय करू इच्छितात ही गोष्ट या जगात कोणालाच माहीत नाही. तर आपले मूळ कारण असणाऱ्या त्या प्रभूंना कोण जाणू शकेल? पुत्रा, हे कुबेराचे सेवक तुझ्या भावाला मारणारे नव्हेत, कारण मनुष्याच्या जन्ममरणाचे वास्तविक कारण ईश्वरच आहे. तेच विश्वाचे निर्माते, पालनकर्ते आणि संहार करणारे आहेत. परंतु ते अहंकार शून्य असल्यामुळे गुण आणि कर्मापासून नेहमी अलिप्त असतात. सर्व प्राण्यांचा अंतरात्मा, नियंता आणि रक्षण करणारे प्रभूच आपल्या मायाशक्तीने युक्त होऊन सर्व जीवांची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. ज्याप्रमाणे नाकात व्यसन घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे वाहतात, त्याचप्रमाणे जगाची रचना करणारे ब्रह्मदेव इत्यादी नामरूप दोरीने बांधलेले त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. ते अभक्तांना मृत्यूरूपी आणि भक्तांना अमृतरूप आहेत. तसेच विश्वाचे एकमात्र आधार आहेत. बाळा, तू सर्वस्वी त्या परमात्म्यालाच शरण जा. हे बाळा, तू 5 वर्षाचा असतानाच आपल्या सावत्र मातेच्या कठोर वचनांनी व्यथित होऊन आईची मांडी सोडून वनामध्ये गेला होतास. तेथे तपश्चर्या करून ज्या ऋषिकेश भगवंताची आराधना करून तू त्रैलोक्याच्याही वरचे ध्रुवपद प्राप्त केलेस आणि जे तुझ्या वैरभाव नसलेल्या सरळ हृदयामध्ये वात्सल्याने विशेष रूपाने विराजमान झाले होते, त्या निर्गुण, अद्वितीय, अविनाशी आणि नित्यमुक्त परमात्म्याच्या अध्यात्मदृष्टीने आपल्या अंतःकरणात शोध घे. हा भेदभावमय प्रपंच वस्तुता नसतानाही त्यांच्यामध्ये प्रतीत होत आहे. असे केल्याने सर्व शक्ती संपन्न परमानंद स्वरूप सर्वार्थयामी भगवान अनंतामध्ये तुझी दृढ भक्ती उत्पन्न होईल आणि तिच्या प्रभावाने तू मी माझे या रूपाने दृढ झालेल्या अविद्यारूपी गाठीला छेदून टाकशील. राजन, ज्याप्रमाणे औषधाने रोग बरा केला जातो, त्याप्रमाणे मी तुला जो काही उपदेश केला आहे त्यावर विचार करून आपला क्रोध आवर. कल्याण मार्गाला क्रोध हा अत्यंत विरोधी आहे. भगवान तुझे मंगल करोत. क्रोधाधीन पुरुषाचे सर्वांना मोठे भय वाटते. म्हणून जो बुद्धिमान पुरुष असे इच्छितो की आपल्यापासून कोणत्याही प्राण्याला भय असू नये आणि स्वतःलाही कोणापासून भय असू नये, त्याने क्रोधाच्या अधीन कधीच होऊ नये. हे माझ्या भावाला मारणारे आहेत असे समजून तू इतक्या यक्षांचा संहार केलास, त्यामुळे तुझ्याकडून भगवान शंकरांचा सखा कुबेर याचा मोठा अपराध झाला आहे. म्हणून पुत्रा, जोपर्यंत महापुरुषांचे तेज आपल्या कुलावर आघात करीत नाही, तोवरच विनम्र भाषण आणि विनय यांच्याद्वारा ताबडतोब त्यांना प्रसन्न करून घे. अशा प्रकारे स्वयंभू मनूंनी आपला नातू ध्रुव याला उपदेश केला. तेव्हा ध्रुवाने त्यांना नमस्कार केला. त्यानंतर ते महर्षींसह आपल्या लोकी गेले. अध्याय 11 समाप्त. अथ द्वादशोऽध्याय. ध्रुवाला कुबेराचे वरदान आणि विष्णू लोकाची प्राप्ती. मैत्रेय म्हणतात, ध्रुवाचा क्रोध शांत झाला आणि त्याने यक्षांना मारणे बंद केले. हे पाहून भगवान कुबेर तेथे आले. त्यावेळी यक्ष, चारण, किन्नर त्यांची स्तुती करीत होते. त्यांना पाहता ध्रुव हात जोडून उभा राहिला. तेव्हा कुबेर म्हणाले, हे निष्पाप क्षत्रिय कुमारा, तू आपल्या आजोबांच्या उपदेशानुसार सोडण्यास कठीण वैर सोडून दिलेस, त्यामुळे मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. वास्तविक तू यक्षांना किंवा यक्षांनी तुझ्या भावाला मारले नाही. सर्व जीवांची उत्पत्ती आणि विनाश याला कारण तो एकमात्र कालच आहे. जीवाला अज्ञानामुळे स्वप्नाप्रमाणे शरीरालाच आत्मा मानल्यामुळे मी तू ही मिथ्याबुद्धी उत्पन्न होते. यामुळेच मनुष्याला बंधन आणि दुःख प्राप्त होतात. म्हणून ध्रुवा, आज तू जा. भगवान तुझे मंगल करोत. तू संसारपाशातून मुक्त होण्यासाठी सर्व जीवांच्या बाबतीत समदृष्टी ठेवून चराचर रूप भगवान श्रीहरींचे भजन कर. ते संसारपाश छेदणारे आहेत. तसेच विश्वाची उत्पत्ती आदी करण्यासाठी आपल्या त्रिगुणात्मक मायाशक्तीने युक्त होऊन सुद्धा तिच्यापासून अलिप्त आहेत. त्यांचे चरणकमलच सर्वांना भजन करण्यास योग्य आहेत. हे उत्तानपाद पुत्र राजा, आम्ही असे ऐकले आहे की तू नेहमी भगवान कमलनाभांच्या चरणाजवळ राहणार आहेस. म्हणूनच तू वर मिळवण्यास योग्य आहेस. ध्रुवा, तुला ज्या वराची इच्छा असेल तो माझ्याकडून निसंकोचपणे खुशाल मागून घे. मैत्रेय म्हणतात, कुबेराने जेव्हा अशा रीतीने वर मागण्याचा आग्रह केला, तेव्हा महाबुद्धिमान ध्रुवाने त्याच्याकडून हेच मागितले की ज्यामुळे मनुष्य सहजपणे हा दुस्तर संसार सागर पार करतो, तेच श्रीहरिस्मरण मला नित्य राहो. कुबेराने प्रसन्न मनाने त्याला भगवत स्मृतीचा वर देऊन तो त्यांच्या देखतच अंतर्धान पावला. त्यानंतर ध्रुवसुद्धा आपल्या राजधानीला परतला. तेथे राहत असताना त्यांनी मोठमोठ्या दक्षिणांनी युक्त असणाऱ्या यज्ञांनी भगवान यज्ञपुरुषांची आराधना केली. कारण भगवंतच द्रव्य क्रिया व देवता संबंधीचे कर्म आणि त्याचे फळ देणारे आहेत. सर्वोपाधिशून्य सर्वात्मा श्री अच्युतांचे ठिकाण निस्सीम भक्तभाव ठेवून ध्रुव आपल्यात
आणि आपल्यास आणि सर्व प्राण्यांमध्ये सर्वव्यापक श्रीहरीच विराजमान असल्याचे पाहू लागला. शीलसंपन्न, ब्राह्मण भक्त, दीनवत्सल आणि धर्ममर्यादांचे रक्षण करणाऱ्या ध्रुवाला त्याची प्रजा साक्षात पित्यासमान मानत होती. अशा प्रकारे निरनिराळ्या ऐश्वर्यभोगांद्वारे पुण्याचा आणि त्यागपूर्वक यज्ञादी कर्मांच्या अनुष्ठानाने पापाचा क्षय करीत त्याने 36,000 वर्षापर्यंत पृथ्वीचे राज्य केले. जितेंद्रिय महात्मा ध्रुवाने अशा प्रकारे धर्म, अर्थ आणि काम यांचे पालन करीत पुष्कळ वर्षे घालवली आणि त्यानंतर आपला पुत्र उत्कल याच्यावर राज्य सोपवले. हे संपूर्ण विश्व अविद्यारचित स्वप्न किंवा गंधर्व नगरासमान मायेने आपल्यातच कल्पना केलेले आहे असे त्याने मानले. तसेच शरीर, स्त्री, पुरुष, मित्र, सेना, भरलेला खजिना, जनानखाना, सुरभ्य विहारभूमी आणि समुद्रापर्यंत पसरलेले भूमंडळाचे राज्य हे सर्व काळाच्या गर्तेत सापडले आहे असे समजून तो बद्रिकाश्रमाकडे निघून गेला. तेथे त्याने पवित्र जलामध्ये स्नान करून देह व इंद्रिये शुद्ध केली व नंतर स्थिर आसनावर बसून प्राणायामाने प्राणवायूला स्वाधीन केले. त्यापाठोपाठ मनाच्या द्वारा इंद्रियांना बाह्य विषयांपासून दूर करून भगवंतांच्या स्थूल विराट स्वरूपामध्ये स्थिर केले. त्याच विराट स्वरूपाचे चिंतन करीत करीत शेवटी निर्विकल्प समाधीत लीन होऊन त्याच अवस्थेत त्याने विराट रूपाचाही त्याग केला. अशा प्रकारे भगवान श्रीहरींच्या ठिकाणी निरंतर भक्तिभावाचा प्रभाव चालू राहिल्याने त्याच्या डोळ्यातून वारंवार आनंदाश्रूंचा पूर येऊ लागला. त्यामुळे त्याचे हृदय द्रवीभूत झाले आणि शरीरावर रोमांच येऊ लागले. नंतर देहाभिमान गळून गेल्याने त्याला मी ध्रुव आहे याची सुद्धा आठवण राहिली नाही. त्याच वेळी ध्रुवाने आकाशातून एक अतिशय सुंदर विमान खाली उतरताना पाहिले. त्याने आपल्या प्रकाशाने 10 दिशा उजळून टाकल्या होत्या. जणू पौर्णिमेच्या चंद्राचा उदय झाला होता. त्यानंतर 2 श्रेष्ठ देव त्याने पाहिले. त्यांच्या हातात गदा होत्या. त्यांना प्रत्येकी 4 हात होते. सुंदर श्यामवर्ण होता. किशोर अवस्था होती. तांबूस कमलाप्रमाणे नेत्र होते. त्यांनी सुंदर वस्त्रे, किरीट, हार, बाजूबंद आणि अतिशय मनोहर कुंडले धारण केली होती. ते पुण्यश्लोक श्रीहरींचे सेवक आहेत असे जाणून ध्रुव गोंधळून जाऊन पूजा वगैरे करण्याचे विसरून ताबडतोब उठून उभा राहिला आणि भगवंतांच्या पार्षदांमध्ये हे प्रमुख आहे असे समजून त्याने श्री मधुसूदनांच्या नामाचे कीर्तन करीत त्यांना हात जोडून नमस्कार केला. ध्रुवाचे मन भगवंतांच्या चरणकमलापाशी तल्लीन झाले असून तो हात जोडून मोठ्या नम्रपणे मान खाली घालून उभा राहिलेला आहे. हे पाहून श्रीहरींचे प्रिय पार्षद सुनंद आणि नंद त्याच्याजवळ जाऊन हास्यमुखाने म्हणाले. सुनंद आणि नंद म्हणू लागले, राजन, आपले कल्याण असो. आपण लक्षपूर्वक आमचे म्हणणे ऐका. आपण 5च वर्षाचे असताना तपश्चर्या करून सर्वेश्वर भगवंतांना प्रसन्न करून घेतले होते. आम्ही त्याच संपूर्ण जगन्नियंत्या शारंगपाणी भगवान विष्णूंचे सेवक आहोत आणि आपल्याला भगवंताच्या धामामध्ये नेण्यासाठी येथे आलो आहोत. आपण अतिदुर्लभ विष्णूलोक प्राप्त केला आहे. परमज्ञानी सप्तर्षीसुद्धा तेथे पोहोचू शकले नाही, तर ते खालून फक्त तिकडे पाहत आहेत. सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह, नक्षत्रे आणि तारांगणसुद्धा त्याला प्रदक्षिणा घालतात. चला आपण त्याच विष्णुधामात निवास करावा. हे राजन, आजपर्यंत आपले पूर्वज किंवा आणखी कोणीही त्या पदापर्यंत कधी पोहोचू शकले नाहीत. भगवान विष्णूंचे ते परमधाम साऱ्या जगाला वंदनीय आहे. आपण तेथे येऊन विराजमान व्हावे. हे चिरंजीव, हे श्रेष्ठ विमान पुण्यश्लोक शिखामणी श्रीहरींनी आपल्यासाठी पाठविले आहे. आपण यात बसावे. मैत्रेय म्हणतात, भगवंताच्या प्रमुख पार्षदांची ही अमृतमय वाणी ऐकून ध्रुवाने स्नान केले. नंतर संध्यावंदनादी नित्यकर्म आटोपून मंगल अलंकार धारण केले. नंतर बद्रिकाश्रमात राहणाऱ्या मुनींना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्या श्रेष्ठ विमानाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घातली आणि पार्षदांना प्रणाम करून सुवर्णाप्रमाणे कांतिमान रूप धारण करून त्यावर चढण्यासाठी तो तयार झाला. इतक्यात ध्रुवाने पाहिले की काळ प्रत्यक्ष त्याच्या समोर उभा आहे. तेव्हा त्या मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून त्या अद्भुत विमानात तो चढला. त्यावेळी आकाशात दुदुंबी, मृदुंग, ढोल इत्यादी वाद्ये वाजू लागली. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले आणि फुलांचा वर्षाव होऊ लागला. विमानात बसून जेव्हा भगवंताच्या धामाकडे जाण्यासाठी ध्रुव तयार झाला, तेव्हा त्याला लगेच आपली माता सुनीती हिची आठवण झाली. तो विचार करू लागला, बिचाऱ्या आईला सोडून मी एकटाच दुर्लभ वैकुंठधामाला कसं जाऊ. नंद आणि सुनंद यांनी ध्रुवाच्या मनातील गोष्ट जाणली आणि त्याला दाखविली की देवी सुनीती दुसऱ्या विमानातून पुढे जात आहे. त्याने क्रमाने सर्व ग्रह पाहिले. वाटेत प्रत्येक ठिकाणी विमानात बसलेले देव त्याची प्रशंसा करीत फुलांचा वर्षाव करीत जात होते. त्या दिव्य विमानात बसून ध्रुव त्रैलोक्य पार करून सप्तर्षी मंडळाच्याही वर भगवान विष्णूंच्या नित्यधामात पोहोचला. अशा प्रकारे त्याने आढळ पद मिळवले. हे दिव्यधाम स्वयंप्रकाशानेच प्रकाशित आहे. याच्या प्रकाशाने 3ही लोक प्रकाशित झाले आहेत.
जीवांवर दया न करणारी माणसे येथे जाऊ शकत नाहीत. जे रात्रंदिवस प्राण्यांचे कल्याण करतात तेच येथे जाऊ शकतात. जे शांत, समदर्शी, शुद्ध आणि सर्व प्राण्यांना प्रसन्न ठेवणारे आहेत, तसेच भगवंत भक्तांनाच एकमात्र खरा सुहृदय मानतात, असे लोकच सहजतेने या भगवत धामाची प्राप्ती करून घेतात. अशा प्रकारे उत्तानपादाचा पुत्र ध्रुव तिन्ही लोकांच्यावर त्यावरील तेजस्वी चूडामण्याप्रमाणे विराजमान झाला. कुरुनंदना, ज्याप्रमाणे खांब्याच्या सर्व बाजूंनी बैल वेगाने फिरतात, त्याचप्रमाणे हे अत्यंत वेगवान ज्योतिषचक्र त्या अविनाशी लोकांच्या आश्रयानेच नेहमी फिरत असते. त्याचा हा महिमा पाहून देवर्षी नारदांनी प्रचेतांच्या यज्ञात वीणा वाजवून हे 3 श्लोक म्हटले होते. नारद म्हणाले, पतिपरायण सुनीतीचा पुत्र ध्रुव याने तपश्चर्याच्या प्रभावाने जी गती मिळवली ती भागवत धर्म जाणणारे वेदवेत्ते ब्रह्मर्षीसुद्धा मिळवू शकत नाहीत. मग अन्य राजांची गोष्ट काय, तर दूरच. जो 5 वर्षाचा मुलगा सावत्र मातेच्या वाग्बाणांनी विद्ध होऊन दुःखी हृदयाने वनात निघून गेला आणि मी केलेल्या उपदेशानुसार आचरण करून ज्याने केवळ आपल्या भक्तांच्या गुणांनी जिंकल्या जाणाऱ्या त्या अजिंक्य प्रभूंना आपलेसे केले, 5-6 वर्षाचा असतानाच ज्याने काही दिवसांच्या तपश्चर्येने भगवंतांना प्रसन्न करून घेऊन त्याचे परमपद प्राप्त करून घेतले, ते आढळपद या पृथ्वीवर दुसरा कोणी क्षत्रिय अनेक वर्ष तपश्चर्या करूनही मिळवण्याची इच्छा असली तरी धरू शकेल काय? मिळवणे तर दूरच. मैत्रेय म्हणतात, विदुरा, तू मला उदार कीर्ती ध्रुवाच्या चरित्राविषयी विचारले होते, ते मी तुला इत्थंभूत ऐकवले. साधू पुरुष या चरित्राची फारच प्रशंसा करतात. हे धन, यश, आयुष्य यांची वृद्धी करणारे परमपवित्र आणि मंगलमय आहे. यामुळे स्वर्ग आणि अविनाशी पदसुद्धा प्राप्त होऊ शकते. हे देवत्वाची प्राप्ती करून देणारे, अतिशय प्रशंसा करण्यायोग्य आणि सर्व पापांचा नाश करणारे आहे. भगवत भक्त ध्रुवाचे हे पवित्र चरित्र जो श्रद्धापूर्वक वारंवार ऐकतो त्याला भगवंताची भक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. हे श्रवण करणाऱ्याला सील इत्यादी गुणांची प्राप्ती होते. ज्यांना महत्त्व मिळवण्याची इच्छा आहे त्यांना महत्त्व मिळण्याच्या स्थानाची प्राप्ती होते. ज्यांना तेज पाहिजे त्यांना तेज प्राप्त होते आणि मान हवा असणाऱ्या लोकांचा मान वाढतो. पवित्र कीर्ती ध्रुवाच्या या महान चरित्राचे सकाळी आणि संध्याकाळी द्विजाच्या समाजामध्ये एकाग्र चित्ताने कीर्तन करावे. भगवंताच्या परमपवित्र चरणांना शरण जाणारा जो पुरुष हे चरित्र निष्काम भावाने पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, श्रवण नक्षत्र, तिथिक्षय, व्यतिपात, संक्रांत आणि रविवारच्या दिवशी श्रद्धाळू पुरुषांना ऐकवतो, तो स्वतः आपल्या आत्म्यामध्ये संतुष्ट राहू लागतो आणि सिद्ध होतो. हे साक्षात भगवत विषयक अमृतमय ज्ञान आहे. जे लोक भगवत मार्गाने मर्म जाणत नाहीत त्यांना जो कोणी हे प्रदान करील त्या दीनवत्सल कृपाळू पुरुषावर देवता अनुग्रह करतात. ध्रुवाचे कर्म सर्वत्र प्रसिद्ध आणि परमपवित्र आहे. त्याने आपल्या बाल्यावस्थेतच आईचे घर आणि खेळणी यांचा मोह सोडून तो भगवान श्री विष्णूंना शरण गेला. कुरुश्रेष्ठा, त्याचे हे पवित्र चरित्र मी तुला सांगितले. अध्याय 12 समाप्त.